अधिवेशनात सध्या मुख्यमंत्री बोलतात. आपण थेट जाऊयात कोल्हापूरला. नमस्कार घातला का साष्टांग दंडवत केला मोदीजींनी सांगितलं आम्ही जनतेचे मालक नाही आहोत. आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर लोकशाहीच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून मोदीजी की आज लोकसभेमध्ये प्रवेश करतोय ते जनतेची सेवा करण्याकरता. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसने या देशामध्ये एक संस्कृती आणली. काँग्रेसने सत्तेचे सेवक तयार केले नाहीत, त्यांनी सत्तेचे दलाल तयार केले. या देशातली संस्कृती बदलण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय. अरे सत्ता ओरबाडून खाण्याकरता नाही आहे, सत्तेचं या ठिकाणी मिळाल्याबरोबर लांडग्यासारखं तुटून पळायचं आणि किती लचके तोडता येतील तेवढे लचके तोडायचे. याकरता जनतेने सत्ता दिलेली नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते हे सत्तेचे दलाल नाही आहेत, ते सत्तेचे सेवक आहेत. आणि सत्तेचे सेवक म्हणूनच या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून माझी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे. अनेक वेळा कार्यकर्ते मला भेटतात आणि सांगतात काँग्रेसच्या काळात असं चालायचं तसं चालायचं. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की लोकांनी आपल्याला संधी का दिली? लोकांनी आपल्याला संधी दिली कारण 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आणि 60 वर्ष या देशामध्ये जनतेला ओरबाडण्याचं आणि लुबाडण्याचं काम केलं. आणि त्यांना कंटाळून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासातून सत्ता आपल्या हातामध्ये दिली. आपणही जर त्यांच्याच सारखे वागायला लागलो तर मग या देशामध्ये दुसऱ्या पक्षाची गरज काय आहे? मला एक व्यक्ती भेटला, खूप मोठ्या पेपरचा तो मालक आहे, आणि ते मला असं म्हणाले की साहेब मोदींची सत्ता, महाराष्ट्रातली तुमची सत्ता ही यशस्वीच झाली पाहिजे असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.